राजे हो, कर्दमाने ज्या वेळेला देहुती सोबत लग्न केलं त्यावेळेला तीर्थयात्रा केली. देवदेवतेचे दर्शन घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. एक सर्वात मोठा पर्याय सांगतो, माझं लग्न झालंय म्हणून सांगतो. अतुलजी हे रोज सकाळी येत असतील भेटायला. सरया चालते आम्हाला भेटायला गोशाळेवर. आणि गायी पाहिल्या की तुम्ही सगळे भेटल्यासारखं वाटतंय, कारण त्या निष्पाप आहेत. विश्वातल्या प्रत्येक देवतेचं संतांचं अधिष्ठान गायीत असतंय. हे देते पण पोरांना विचारतात काही अडचण आहे का काही. सांख्यशास्त्र केलं, तीर्थयात्रा, मी लग्न केलं म्हणून सांगतोय. आपल्याकडे लग्न आटपल्याच्या नंतर ज्या वेळेला नवरी नवरदेवासोबत तिच्या सासरी जात असते त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम असतो, शेवटचा, ज्याला साध्या भाषेमध्ये देवाला लुटणं म्हणतात. एक परवर भरणे, अशी बऱ्यापैकी 5-7 कार्यक्रम असतात. वागणीशे कशा करता असतो, सप्तपदी कशा करता असते, हे संस्कार आहेत आपल्याकडं. हे चिमणा चिमणीचा खेळ नाही. काही वितुष्टवादी लोकांनी मंगलाष्टकाचं इतकं मात्र केलं, इतकं मात्र केलं. माझ्या भगवंताच्या मनात आलं तर त्याचा रास होईल. लग्नातले मंगलाष्टक म्हणजे आशीर्वचन आहेत, आशीर्वचन. तर ते पण म्हणायचं, ताई ग बाई ग अंशीराम तात्याचा भाग्या दुर्गाबाईची सखी. मंगलाष्टक अपमान आहे, अपमान आहे आपल्या संस्कृतीचा. रोज सकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी तुमच्या आमच्या गावात सकाळी पाव विकणारा मुस्लिम बांधव, तर त्यांच्या समाजातला श्रीमंत मुस्लिम बांधव एक पण लग्नातला विधी चुकत नाही राम काका. एक 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 आपल्याकडे जशी जशी पैसे यायलेत का, हे विधी यायनं मोडून टाकले. नवरीच्या आईनं शेवंतीत नाचावा, काय वाटत असेल रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वरून पाहत असताना. स्वतःच्या पोरीच्या लग्नात नवरीच्या आईनं शेवंतीत नाचावं. त्या रात्रीला एक विशिष्ट प्रकारचं नाव दिलंय हरामखोरायनं. एक रिकामी जागा रजनी. त्या दिवशी दोन्ही विहिणी नाचतात. काय वाटत असेल महाराज ज्ञानोबराय तुकोबरायले पाहत असताना. आणि म्हणून 1 महिना 27 दिवस पाऊस नव्हता ना, तर ह्याच खुट्ट्या हाणल्या आपल्याला. मी काल बोलून गेलो, जे पिंडात बदलत असतं का ते ब्रह्मांडात बदलत असतं. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा. आपल्याला कसं गोड वाटायला नियम चुकवायला. वेदीचं मंगलाष्टक शेवटचं असतं, ते ब्राह्मणाला म्हणू द्यावं. आता सावध सावधान समयो साधा समीपी असे वाघवादान करा फलार्ध गतिका. काय शब्द आहेत त्याच्यात, त्याचा अर्थ पहा काय तो. ठीक आहे, तुमचा स्वर चांगला असेल तुम्ही म्हणा ना, असेल तुम्हाला स्वर गवई आहात तुम्ही म्हणा ना, पण हे म्हणा ना, काही म्हणायचं. एक मंगलाष्टक म्हणणारा इतका इतका इमोशनल मंगलाष्टक म्हणलं की तो म्हणताना रडू लागला. त्या म्हणला, मी म्हणलं चंडाळा
हे काय दहाव्याची पूजा नाही रे, आम्हाला लग्नातली नुकती खाऊ दे, तू इतका रडायला की जसं इथं कोणी मेलय. हा दहाव्याचा विधी नाही म्हणलं, हा मंगल विधी आहे, 16 संस्कारापैकी एक आहे. काय ओरडायला तू? अरे नवरी नवरदेवा सोबत जाताना रडन, तू रडायला नाही म्हणायचे, चुकीचे. इथं ज्या ज्या मुलांचे लग्न राहिले त्यांना स्पर्श करून प्रणाम करतो. तुमच्या लग्नात काय होत असेल ते हो द्या, निदान मंगलाष्टक तरी सात्विक म्हणा. मंगलाष्टक तरी, मंगलाष्टक. देव मान्य, शास्त्र मान्य, ऋषी मान्य, वेद मान्य, पुराण मान्य असे म्हणा. काही म्हणायचं काही. व्यक्ती स्वातंत्र्य झालं. अहो पंक्तीतले श्लोक इतके नालायकपणाने म्हणाले, जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. हे मंगलाष्टक आहे. बर जेवायला काय होतं माहितीये का? राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले, दही भात लिंबू. दहीन भात खात असतात, पण दही अधिक लिंबू हॉस्पिटल घरातच आणावं लागेल. बरं ठीक आहे, या दोघांच्या ताटात उंदरानं लघुशंका कराय काय मायविली त्याची? लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा. आणि शेषाच्या ताटात उंदरानं लघु करायला म्हणजे वाचायचं नाही का उंदरायला? हे असा श्लोक म्हणणाऱ्याला मंडपाचा दांडा काढून आणायला पाहिजे. बरला आपण कुठं होतो? एक बाई म्हणू लागली हे श्लोक. अरे बापरे, म्हणलं काय चुडेली नाली वा आपल्या पंक्तीत. वा वा, काय राक्षसनीचा अवतार प्रकट झाला. व्यक्ती स्वातंत्र्य, काही भंगाळू जाऊ नका. आपलं म्हणा, आपलं कमी आहे का आपल्याकडं? बंदी रेल्वे बंद होईल इतके पुराण आहेत आपल्याकडे. एवढी ग्रंथ आहे, एवढी संपदा आहे आपल्याकडे, तिला वाढणार नाही तिच्या इंजिनला. इतकी सामुग्री आपल्या देशामध्ये, आणि तरी दुसऱ्याचं डोक्यावर घेऊन तुम्ही फुकून घेता. काय आगाऊपण आहे. चला वर यात्रा निघाली. तीर्थ करीत 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 कर्दमानी देवती निघालेले आहेत. देवादेवतेचे दर्शन घेत घेत बिंदुमान नावाच्या सरोवरावर आले. पाप क्षालन भितार्थाया नामने बिंदुमानेषु य सरोवरा स्थितय पात्राना प्राप्तिर्विच्छा सकल्पनां पूर्तियो. त्या बिंदुमान सरोवराच्या स्नानाचं पुण्य स्त्रीच्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण करते. स्नान केलं, विधी केला, पोचले घरी, प्रपंचाला सुरुवात झाली. त्या तीर्थावर तिने अपेक्षा केली, मला दिव्य अशा प्रकारचा एक पुत्र व्हावा. एक शपथ पुरावा सांगतो. लोकांनी त्या गीताला मंगलाष्टकात रूपांतर केले. सुख संसारी यावे लीला, यावी सुंदर फुले. सुख संसारी यावे लीला, यावी सुंदर फुले. या प्रपंचातल्या वेलीला कन्यारत्न किंवा पुत्ररत्न अशी फुलं लागावी. बाजारात गेल्यावर पिशवी रिकामी नाही आली पाहिजे. बाजारात गेल्यावर जर पिशवी रिकामी आली तर समजायचं पैसे नेले नव्हते. एक, नेलेले पैसे चोरानं खिसा हाणला. दोन, आणि पैसे नसताना किराणा दुकानदाराकडे पत नव्हती. तीन, पत असलेल्या तर उधार देतात ना. मला जर काम पडलं आमच्या पोरीच्या लग्नात, तर माझ्या मुलीच्या लग्नात किराण्याचं काम पडलं तर साईराजकून घेऊन जाऊ. राम सर तुम्ही बी फोन करून सांगा, द्या गिरगाव कराल, ते वापस देतील तुरी इकल्या. मला जर उधार दिला असेल अण्णा, तुम्ही गावकरी तुम्ही बी सांगा, म्हणजे पत आहे गिरगाव करायची. रिकामी पिशवी नेली की समजायचं पथ नाही, पैसे नेले नव्हते, आणि नेले असतील तर चोरानं हाणले.
गाफील आहे, सांभाळता येत नाही. संसारातली पिशवी रिकामी नसावी. काग म्हणे काय विधी, विधीचं उद्यापन राहिलं. काय विधी करता येत नाही, काही नाही. सोंग येत नुसते विधीचे, सोंग सोंग. मोरेबा तुम्ही पंढरपूरला आषाढीला गेल्यावर यांची गर्दी पहा ना, महादेव करायची. वाळूचा महादेव करते, जिच्या कपाळावर कुंकू आहे का ती वाळूचा महादेव करते. लगेच हळदी कुंकू साखर तशी टाकी ती, एखादं फुलं असलं तर वाहती आणि गडबडीत निघून जाती. दुसरी गडबडीत येती आणि त्या महादेवावर पाय देती. महादेवाची पूजा करणाऱ्या बाईच्या मालकाच्या आयुष्यातले 4 दिवस कमी होते आणि जिनं पाय दिले तिच्या मालकाच्या आयुष्यातले 2 दिवस कमी होते. हे बा, मनानं काही करणं आपल्या पूर्वजांची, मी माझ्या भाषेत म्हणत असतो, बापाची जहागिरी नाही. हा शब्द जरा कठीण वाटतो. आपल्या पूर्वजांची जहागिरी नाही ती. बाईनं गंगेमध्ये वाळूची महादेवाची पिंड करून पूजा करायची असती. पण पूजा आटपल्याच्या नंतर ती पिंड अशी वंजळीत घेऊन पुन्हा पाण्यात सोडायची असती. हा त्याचा विधी असतो. हे काही सोडित नाही. हा, काही नाही. यांना कोण्या महाराजांनी सांगितलंय, त्याला कुठं सापडलं होतं. काका वरे या. नाही नाही नाही, वरे या. ती गोंगडी घ्या, वरे या. राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम. महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात एक नाविन्यपूर्ण रत्न माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय कृपा पात्र वेदमूर्ती सद्गुरु गौपासक मुकुंद काका आणि त्या पवित्र वेलीला, त्या अमृत वेलीला लागलेलं एक दिव्य तेजस्वी पुष्प गुरुवर्य गोविंद काका. अच्छा, या कथा प्रसंगात काका आलेले आहेत. गोविंद काकांना नाक घासून प्रणाम करतो. शेवटी मी बोलेल, त्यांच्याविषयी बोलण्यासाठी खूप काही आहे. काय सांगत होतो? पूजा करतात, महादेवाची पूजा. मला एक असं कळत नाही, आता जर चंद्रभागेला तुम्ही गेलात तर सगळ्यात जास्त तुम्हाला चंद्रभागेमध्ये या महाराष्ट्रातल्या महिलांचे ब्लाऊज सापडतील. म्हणजे जुनी दशी चंद्रभागेला दे. अहो, चंद्राला दशी देत असतात, एक दोरा वस्त्राचा काढतात एका तिथीला, इथपर्यंत मला पुराणात माहित आहे. पण आपल्या अंगावर वापरलेला कपडा हा गंगेत टाकतात, हे मला आतापर्यंत कोण्या श्लोकात एखाद्या ओवीत कुठं सापडलेलं नाही. काय वेड्यासारखं करता तुम्ही उगा आगावपणा. तुम्हाला चंद्रभागेला, इंद्रायणी मातेला जर खण अर्पण करायचं असेल, पीस अर्पण करायचं असेल, चोळी अर्पण करायची असेल, तर आपल्या गावातल्या, तुम्हाला कळतंय ही गरीबाची माऊली आहे, ही अत्यंत गरीब माऊली आहे. तिला साधंसं घर आहे, तिच्याकडे जमीन नाही, ती लोकांच्या शेतात राबराब राबते आणि मग तिच्या घरची संध्याकाळची चूल पेटते. अशा एखाद्या सात्विक सदाचारी गरीब स्त्रीला एखादी चोळी दिली, तिला शिवायचे पैसे सुद्धा टेलरला दिले, तर हजारो चंद्रभागेचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आणि तुम्ही चंद्रभागेत जुन्या टोळ्या टाकता. भानगड अशी झाली गोविंद काका, एक संन्यासी चंद्रभागेत आंघोळीला गेला, त्यानं बुडी मारली, संन्यासी वरे आला. वरे आल्याबरोबर पोरं हसू लागले. संन्यासी म्हणे, का रे, तुम्हाला काय झालं हसायला? पोरं म्हणले, आम्ही वेडे नाहीत, तुमच्या जटेत जंपर अडकले. कोणाला पाप लागणार आहे माहिती तुम्हाला? काय अंतकरण झालं असेल त्या संन्याशानं. त्या संन्याशानं कामाला विस्तू लावला म्हणून भगवे वस्त्र नेसले. मी नाही बरं संन्याशी, या वस्त्राला रंगीबेरंगी पट्टे आहेत. हो, संन्याशाला पट्टे चट्टे काय नसते, त्याचं भगू भगवच असते. असल्या चुका करायच्या नाही. काही करते. मंदिराला, मारुतीच्या मंदिरात गेल्यावर मारुतीराच्या तोंडाला पेढा लावतात.
आपल्या हाताने देव पेढा खात असतो का? जाऊ द्या बरं, ठीक आहे, भावना असेल, सात्विकता असेल, प्रांजळपणा असेल. मंदिराला प्रदक्षिणा करताना पाठीमागून भिंतीला पेढा चिटकवते, देव मागून खातो का? संक्रांतीच्या दिवशी तिळाचा लाडू जर तुमच्या इकून चिटकीला तर जमन का? वेनिदानम यती तिलाग्रो भय गुडा शर्कराती नैवेद्यम माया सव्यामाप सव्यम पृष्ठभागायत समर्पयामी. किती आगाऊपणा होईल. असलं काही करत जाऊ नका ना. काही लोक हसतील आपल्याला. हा धर्म एवढा पवित्र, एवढा पवित्र, एवढा पवित्र, याचा पवित्रपणा तपासणारा अजून जन्मालाच आला नाही. इतकं पवित्रतेचं टोक ह्या धर्मात आहे. आणि तुम्ही थोड्याशा चुका केल्यामुळे बास्कळ लोक नाव ठेवते. दीपदान करण्याची पद्धत आहे काका. पण एक द्रोण विकत घेतात, त्या द्रोणामध्ये एक वात विकत घेतात, ती तिकडचीच असते. विकणारी बाई असते चंद्रभागेत बसलेली, आणि तो दिवा पेटून कशावर देतात माहितीये का? तिच्याकडे एक मोठा टेंबा असतो राखेलचा, आणि त्या रॉकेलच्या टेंब्यावर ती पेटवायची. आपल्याकडे तुपाची आणि तेलाची वात एकत्रित पेटवत नसतात. इतकं निषेध सांगितलं. तो राखेलच्या दिव्याला तुपाचा आणि तेलाचा दिवा लावणं किती निषेध असेल. काय चंद्रभागा पावणार आहे तुम्हाला. आणि चला पुढचा कार्यक्रम. आणि त्या द्रोणात ठेवायचा आणि तो द्रोण चंद्रभागेत सोडायचा ना, असं पाण्याने करी तिथे पुढे जातो. वात जळाली की द्रोण जळतून, द्रोण जळला की चंद्रभागा पोळती. चंद्रभागेला दीपदान दिल्याचं पुण्य प्राप्त होत नाही तुम्हाला. चंद्रभागेला चटके दिल्याचं पाप तुम्हाला प्राप्त होतं. दीपदान करण्यासाठी शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. साबरिया अस्तितो या. साबरी म्हणजे वेळू. शुष्काति जायते नाम, वाळल्याला असावा. भागाम परिभागेषु, त्याच्या कमट्या करायच्या. उभ्या 2 किंवा उभ्या 3, आडव्या 9. उभ्या 2 चालल्या तरी चालतील, पण आडव्या 9च लावायच्या. त्याच्यावर साळीचं तणस लावायचं. आपण ज्याच्यापासून तांदूळ काढतो त्या तांदळाचे बुड, त्याला साळीचे बुड तणस म्हणतात. तणस तुमच्याकडे तणसच म्हणत असतात ना. काय नाव असेल तुमच्याकडे जे असेल ते. जसे गव्हाच्या खालचं असते काड, साळीचं काड म्हणा, तणस म्हणा, काय ते त्याच्यावर लादायचं. दरभानी त्याला पुन्हा 3 जागेवर बांधायचं. त्याच्यावर वाळू टाकायची आणि वाळूवर दिवा ठेवायचा. मग 108, 111, 1001 असा तुपातला जोडगा ठेवायचा. वाती पूर्ण जळाल्याच्या नंतर वाळू जळतच नसती. आणि वाळू जळत नसल्यामुळं खाली वलं झालेलं तणसही जळत नसते, वेळूच्या कमट्या जळत नाहीत, आणि चंद्रभागेला, इंद्रायणीला किंवा समुद्राला, एखाद्या गंगेला चटके दिल्याचं पाप लागत नसते. असा जर सायास करता आला तर करत जा. कशाला येड्यावानी उड्या टाकीता. नाही, मंत्र चळे थोडा, धडाची होय वेडा. चुका करायच्या. कालिदास नावाची फार महान मोठी व्यक्ती होती. कार महाराजांनी 2-4 लोकांची नावं सांगत असताना वेगात 1-2 लोकांचं चरित्र सांगून गेले. 11 वाजले, पुढे सांगायचं. त्याच्यात एक कालिदास होते. कालिदासांनी साधना करत असताना एक नियम चुकला म्हणून कालिदासाला कोड नावाचा रोग झाला. कालिदास सामान्य नव्हते. कालिदासाच्या नगरीतल्या विहिरीवर पाणी शेणणाऱ्या मुली पाणिनीचे सुक्त म्हणत होत्या. वेदाचे, पुराणाचे सुक्त असे म्हणायच्या. संस्कृत विद्वान, प्रचंड विद्वत्ता होती त्यांची. कालिदासाच्या मी असं मोजकं सांगतो थोडं थोडं. कालिदासाच्या नगरीत एक विद्वान कालिदासांकडे जयपत्र मागण्यासाठी आलता. विहिरीवर पाणी काढत होत्या मुली. धुळीत आलता, हातपाय धुतले, पाणी पिले. विचारलं कोण आपण. वेगात सांगतो. पंचप्रियान पांचाली कृष्ण मुख जनदच वानरी तशम कुलबालिका. वेगात, पूर्ण श्लोक सांगत नाही. 5 तोंड आहेत पण द्रौपदी नाही. 5 पती आहेत पण द्रौपदी नाही. काळ तोंडे पण वानरी नाही. मी त्याची मुलगी आहे. कंकाची मुलगी होती. कंक म्हणजे हिशोबनी चार्टेड अकाउंटंट. ची पेन 5 बोटानं उचलावं लागती. पेनचं नोक काळं आहे. 5 पती आहेत पण द्रौपदी नाही. काळं तोंडे पण वानरी नाही.
मी त्याची मुलगी. कोणाची मुलगी? कंकाची. पण ती म्हणली नाही मी चार्टेड अकाउंटंटची मुलगी आहे. हे पाठ करून आलेला पंडित आहे तिथंच गार झाला. हे बुटकं भर पाणी घेऊन जे दुसऱ्याला आंघोळी घालायला जातात का? याने जरा विचार केला पाहिजे. आपण दुसऱ्याची माप नाही काढली पाहिजे. दुसऱ्या विचारला आपण कोण? हर हर स्मरतम नित्यम बहुजीव प्रतिपालकम. मी अगोदर सांगतो, थोडं थोडं सांगतो. खूप जीवांचं पालन करणार, नित्य हर 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 म्हणणारा मेंढपाळ होता. तस्यहम कुलबालिका. ती म्हणली नाही मी धनगर दादाची मुलगी आहे. पंडित जाग्यावर घरला. दुसरी विचारलं कोण? नित्य ज्योती दरव्यानी चौर्य कर्म दिने दिने तस्यहम शत्रुमित्र न जानाती तस्यहम कुलबालिका. नित्य पैसे कमवायची आशा आहे, द्रव्य संचय करायची आशा आहे. आणि हा व्यवसाय करत असताना शत्रुमित्र कळत नाही. ती म्हणली नाही मी सोनाराची मुलगी आहे. तस्यहम कुलबालिका. पुढची विचारलं आपण कोण? चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा अकाले वर्षतम मेघम तस्यहम कुलबालिका. चार तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतेत पण शंकर नाही. आकाशात ढग नसताना पाऊस पडतोय. तस्यहम कुलबालिका. कोळ्याची मुलगी होती. कोळ्याची मुलगी. पखालीला किती तोंड? पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव आहे का? नाही. वरी बसणारा शंकर आहे का? नाही. आणि पखालीचं तोंड सोडलं आभाळातले ढग बघावं लागतात का? तोंड सोडलं की रांजून भरला. अकाले वर्षतम मेघम. काही संबंध नाही. मी त्याची मुलगी आहे. वापस गेला पंडित काका. मग कालिदासाच्या नगरीतल्या आडावर पाणी काढणाऱ्या मुली जर इतक्या विद्वान असतील, कालिदास किती विद्वान असते? मग एवढे विद्वान कालिदास नियम चुकल्याबरोबर कोड झाले. चिंतन केलं, शिवजी प्रगट झाले. नमः पार्वते पते हर हर महादेव. प्रगट झाले शिवजी. अतुलजी रांगोळी छान काढली. कोण मुली असतील त्या? उद्या परवा भेटू आपण त्यांना. रामकाका त्या मुली भेटू त्यांना. ही एक विश्वाच्या मालकानं दिलेली एक ते चिप आहे, ते मेमरी कार्ड आहे, ते विशिष्ट प्रकारचा सद्गुण येतो. प्रगट झाले शिवजी. दंडवत घातला. हात फेरीला पाठवून काय कालिदास? काय नाही. काय शक्ती उपासक होते. शक्तीची उपासना केली. उपासनेत चूक झाली. अंगाला कोडा. आदेश दिला, गिरिजा जी प्रभू. आईसाहेब प्रगट झाले. आदि शक्ती माता पार्वती आईसाहेब प्रगट झाल्या. काय कालिदास? कालिदास तुम्ही चुकलात. असला नियम करत असतात का? याच्याकरता तुम्हाला कोड झालाय. कोणाला माहिती आहे? कालिदासाला. आपण कालिदासाच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाही. कणाची कणाची कणाची. मग त्या महात्म्याचा नियम चुकल्या. आता तो नंतर गेला. पार्वती आई साहेबांनी कृपा केली. एक विधी सांगितला, तो विधी केला. त्याच्यानंतर तो कोड गेला. तो भाग सोडून द्या. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काशी विद्यापीठातून 50 वर्षापूर्वी शास्त्री पदवी घेऊन आलेली 3 महात्मे, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी, चरित्र ऐकलं प्रल्हाद शास्त्री दैठणकरांचं. आता हयातीत आहे. काशी विद्यापीठातले पहिले 1 मार्काने पास झालेले. त्याच्यापैकी एका शास्त्रींचा पुरावा सांगतो तुमच्यापुढे. हा पवित्र देश संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, कीर्तिवंतांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, दात्यांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे.
घरी आल्याच्या नंतर विचारलं, का ग तू तर संकल्प केला मला दिव्य असा पुत्र व्हा, का होत नाही? विधी राहिला. पुन्हा गेले बिंदुमान सरोवरावर, विधी आटपला, दिव्य एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव ठेवलं कपिल शुद्ध भगवान. कपिलाने आईला सांख्यशास्त्र सांगितलं. कधी कसं उलट सुलट घडते बघा. रात्री एक प्रसंग ऐकिला. नवऱ्याची गुरु बायको, आज या देशात त्या साधूचं चित्र नाही काका, पण त्या साधूनं लिहिलेला ग्रंथ भारतभर वाचिला जातोय, तुलसीदास रामायण. त्या साधूचा अजून खरा फोटो नाही, काढूच दिला नव्हता त्यांनी सांगितलं मला प्रसिद्ध व्हायचं नाही. रत्नमाला नावाची पत्नी होती, रत्नमाला. अहो, या कातड्याच्या देहाकरता सर्पाला धरून वर येतात, या कातड्याच्या देहासाठी प्रेतावर बसून येतात. इतकं प्रेम जर तुम्ही पंढरपुरातल्या मालकावर केलं तर तो तुमच्यावर किती कृपा करील. त्याच दिवशी पत्नीचं रूपांतर बहिणीत नाही, गुरुत नाही, सगळ्या गोष्टीतून अलिप्त झाले. मग साधना. पुराणात एक चरित्र आलं. कहुळ नावाचे एक वेदांतिक होते, शास्त्री होते, पंडित होते, पुराणिक होते, वेद कृपामूर्ती होते. कहुळ नाव त्यांचं. आणि मुलांना शिकवायचे, आश्रमशाळा होत्या त्यावेळेला, गुरुकुल होते, शिकवायचे. घरी आले, संध्याकाळची वेळ आहे. धर्मपत्नी विचारत होत्या आज काय झाला प्रसंग, सांगत होते. पण सहज थकल्यामुळे जीभ थोडी कमी वाकली गोविंद काका, कमी वाकली. आणि कमी वाकल्यामुळे संस्कृतचे वलय चुकले. आणि वलय चुकल्याबरोबर आतून आवाज दिला, बाबा सव्या परा नैव भाषा यत सव्य पराना. राग आला वडिलांना. बेट्या, आईच्या पोटात चिखलेस तरी बापाची चूक काढतोस. जन्माला आल्यावर किती शहाणा होशील बेट्या, 8 जागेवर वाकडा होशील. अष्टवक्र. कोण कोणाला किती लाभदायक ठरल पहा. पुढे बंदीचे प्रश्न, महाभारतातलाच प्रसंग, भागवतातलाच प्रसंग. कसं सांगता येईल लोका का 7 दिवसात थोडं 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 थोडं. चिमणी किती जरी शहाणी असली तर समुद्र उपसत नाही तिच्या चोंचीने. समुद्र आहे ते. भागवत म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं, एक महात्मा 18 वर्ष एकाच श्लोकावर बोलले. काय गिरगावचा बाळू हीच किनारे. पात्रता तरी काय, माझी योग्यता तरी काय, माझ्याकडे ज्ञान तरी किती काय. एवढा मोठा अथंग सागर आहे श्रीमद भागवत. म्हणजे पंढरपुरातल्या मालकाचं मनोगत येते, मनोगत आहे, व्यासांचं मनोगत आहे. विटेवरच्या मालकाचा याच्यातला एकच स्कंद, दशम स्कंद, विटेवरच्या मालकाचा द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा प्राण आहे, दशम स्कंद. आणि या भारत देशातल्या सर्व वक्त्यांचा हा ग्रंथ प्राण आहे. प्राणची कीर्तन काराचा, कवीवर संताचा. प्राणाची कीर्तन करायचं. कालांतरानं बंदीच्या प्रश्नात कहुळ अडकले. एकटे कहुळ नाही अडकले, लाखो साधू अडकले, लाखो साधू. सोडत नाही ते, म्हणजे आयुष्यभर जगवतो पण सोडत नाही. त्याच नगरीमध्ये महर्षी अष्टवक्र आले. म्हणून आपल्याकडे एक अष्टवक्र संहिता म्हणून प्रसिद्ध आहे, अष्टवक्र संहिता. तुम्ही यायच्या अगोदरच सांगितलं, ज्याला मंगलाष्टकाचा पत्ता नाही त्यांना अष्टवक्र संहिता काय करणार. आणि खरंच चांगलं खाण्यासाठी ताकद लागते बरं, चांगलं ऐकण्यासाठी सुद्धा ताकद लागते, मनाची ताकद लागते चांगलं ऐकण्यासाठी. चांगलं पाहण्यासाठी सुद्धा डोळे शक्तिशाली पाहिजे, तेजस्वी पाहिजे. चांगलं खाण्यासाठी सुद्धा शरीर अधिकारी पाहिजे.
चला, त्या नगरीमध्ये अष्टवक्र आले. मी याच्यावर सांगतोय की आईला सांख्यशास्त्राचं ज्ञान मुलानं सांगितलं. एखाद्यानं असा विचार करू नये की गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात का काय, आई मुलांकडनं कशी विद्वान होईल. हा देशच इतका पवित्र आहे. हे दाखवायचं होतं की या पवित्र भारत देशातल्या पवित्र माऊलीच्या पोटी रत्न जन्माला येतात. रत्न सांख्यशास्त्र ची अनुभूती विश्वाला दाखवणारा पुत्र जिच्या पोटी जन्माला आला ते रत्न किती मोठा असेल. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खा. क्या बात है. काय होतं माहितीये का, दुपारी बांधावर भाकरीचं टोपलं आलं की बैल उरफाटून घेते. हे फक्त शेतकऱ्यांना हसा, बाकीच्या काय कळत नसते. भाकरीचं टोपलं बांधावर पाहिलं की बैलाला वाटलं 1:30 वाजला, आता आऊत सोडतंय, त्यावेळेला बैल उरफाटून घेते. आणि पत्रिकेवरचा वेळ संपला की हे उरफाटून घेते. एवढं पूर्ण करू आजच्या दिवस. चला असू द्या, हो द्या, थोडंसं चलत राहते. त्या नगरीमध्ये अष्टवक्रजी आले. पाहिलं राजानं, आड जागेवर वाकलेला माणूस कसा दिसत असेल का. राजा म्हणे रती महारथी गेली, हे काय करणार. ते प्रधानानं सांगितलं असं नका करू. बघा तर एक लक्षात ठेवा, अष्टवक्र महाराज कायम स्वरूपी शिक्षा करील. देहदंडाच्या व्यतिरिक्त काय शिक्षा देतात. बंदिस्त तर बाकीच्या आमच्या महाराज लोकांना केलंच तुम्ही, मला देहदंड देताल. चला प्रश्न सांगा. राजाने प्रश्न टाकल्याबरोबर प्रश्नाच्या शेवटचं अक्षर पडणे आणि उत्तर पडणे सोबतच लोटांगण घातलं अष्टवक्रांच्या पुढे. काय देऊ. ते म्हणले, अरे तुझ्याकडे भीक मागण्यासाठी थोडी विद्वत्ता प्राप्त केली. एवढी संपत्ती असून या देशातल्या साधू लोकांना बंदिस्त करतो. या संपत्तीच्या बळावर या देशातल्या साधू लोकांना बंदिस्त करतो. इतकी आसुरी संपत्ती तुझ्याकडे, आणि ती संपत्ती जर मी घेतली तर मी तुझ्यासारखाच वागण, हे तुलाच राहू दे. नाही मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, याच्या बदल्यात तुम्हाला काय देऊ. एकच द्या, जितके बंदिस्त केले तितके मुक्त करा. उघडदार. पण विचारलं मोरे महाराज राजाला, आम्हाला मुक्त करणारा कोण आहे. ते साधू. काका दर्शन घेऊ लागले सगळेजण लोक. पण अष्टवक्रांनी सांगितलं, गोत्रोच्चारो स्थिताः नामने देहानास्ति प्रियायाम वाचम रचना प्रियाः. गोत्र सांगायचं, नाव सांगायचं आणि मग पाया पडायचं. एखाद्या वेळेस नाव एक येऊ शकते, गोत्र कसं येईल. एखाद्या वेळेस गोत्र एक येऊ शकते, नाव कसं येईल. मग नावही सांगा, गोत्रही सांगा. यत भेदेषु प्रांतेषु, प्रांत सांगा. एखाद्या साधूचं गोत्र नाव एक येऊ शकते, पण प्रांत गोत्र नाव हे सगळं एकच येईल. म्हणून ह्या 8 गोष्टी अष्टवक्रांनी सांगितल्या, सांगायच्या मग पाया पडायचं. सांगितल्याबरोबर दर्शन घेऊ देत होते. महात्मा आले. अष्टवक्रांच्या लक्षात आला, आपण फार बालपणी गेलतो. बाबा वयस्कर झाले असतील, चेहरा लक्षात येणार नाही. चुकून आपले बाबा सुद्धा आपल्या पाया पडतील. श्रुतीने अष्टवक्रांना विचारलं, का हो मुलगा विद्वान झाल्याच्या नंतर वडिलांना दर्शन घेता येते. अष्टवक्रांनी श्रुतीला सांगितलं, श्रुती माते, मुलगा विद्वान झाल्याच्या नंतर वडिलांनी दर्शन घेतलं तरी काही पातक लागत नाही, पण मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तरी आईचं पाया पडून घेता येत नाही. नाव विचारलं. बऱ्यापैकी रान दर्शन घेत घेत पुढे सरकली. कोण. माय आपण कोण. मी. आड जाग्यावर वाकल्या असल्यामुळं उठता बसता लवकर येत नव्हतं.
ज्या आसनावर मला जसं वरी बसवले अशा आसनावर बसलेले होते आणि धडेल दिशा आम्ही टाकून दिलं. चाफत चाफत दोघांची पाय धरली आणि पायधूळ माथ्याला लावली. ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध पाहत होते. को बाबा कोण, को बाबा कोण. डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या, हृदय द्रवलं. अष्ट सात्विक भाव प्रगट झाला. धाय मोकलून हंबरडा फोडला. ऋषी मुनींनो, या पवित्र खुशीतून मी जन्माला आलोय. माझी आई आहे, माझे बाबा आहेत. त्यावेळेला राजा आश्चर्यचकित झाला. ज्या साधूच्या पोटी जन्माला आणणारा, ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आलेला मुलगा एवढा अधिकारी, इतका पवित्र भारत देश आहे. कोणी सोडवलं आई बाबांना, ऋषी मुनींना? मुलांनी सोडवलं. मन घरामध्ये वंशामध्ये एक पवित्र जन्माला आला की वंशाचा उद्धार करत असतो. तयाचा हरिक वाटे देवा. कपिल जन्माला आले. श्रीमन महाभागवते पुराणे कपिलादि कथा प्रसंग अध्याय हरे. राजाला हे चरित्र सांगितलं. सुखदेव सांगतात, राजन, माणसाला एखादी विद्वत्ता प्राप्त झाल्याच्या नंतर मग ती गायनाची असेल, ती शक्तीची असेल, ती कुठली असेल, ती विद्वत्ता चांगल्या कामी खर्च करायची. दक्ष यज्ञाचं चरित्र सांगितलं. मा भवानी आदिशक्ती माता भगवान शिवजी सोबत पाणी ग्रहण झालं. साठ कन्या. फार मोठं विस्तृत चरित्र आहे, वेगात सोडून जातो. एवढा मोठा झाला माणूस, एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला. प्रजेचं पालन इतकं गोड केलं, इतकं गोड केलं, इतकं गोड केलं. म्हणून दक्षाला एक आलिकून पदवी लावली काका. प्रजापती दक्ष. नुसता दक्ष होता. दक्ष म्हणजे सावध. आपल्याकडे अभंगात एक पुरावा आला. दत्त चोपदारी करीत असे. दत्त म्हणजे दत्तात्रय नाही, दत्त म्हणजे सावध. जगाचा मालक हा सावधगिरीने नाथांचा दरोजा सांभाळायचा. दक्ष प्रजेचं पालन करत असताना आई लेकरावर इतकं प्रेम करते, इतका दक्षतेने प्रेम करणारा राजा. प्रजापती, पती हा शब्द दिला म्हणजे मालक. जसं समुद्राला आपामपती, आप म्हणजे पाणी, विश्वातल्या सगळ्या पाण्याचा मालक समुद्र. आपामपती दक्ष प्रजापती, प्रजापती दक्ष. आणि माणसाला एखादी गोष्ट शिल्लक आली की ती जरा अतिरेक होत असतो. आमच्या इथले एक व्यक्ती भजन करायचे. भजन करीत असताना त्यांना रात आंधळ होतं, रात्री दिसत नव्हतं. मग रात्री दिसत नसल्यामुळे आमच्या इथला एक मुलगा मुंबईला शिकायला होता, त्यानं त्यांना कंदील दिला. कंदील. तर ते म्हणे, हो अरे मला रात्री दिसतच नाही, कंदलाचा काय गरज. म्हणजे तुम्हाला दिसत नाही ना, पण तुमच्या हातात कंदील आल्यावर दुसरी माणसं तुमच्या अंगावर येणार नाहीत याच्याकरता कंदील हातात राहायचा. पण याला रातांधळा असल्यामुळं एरवी रस्त्याच्या कडेनं काका काठी आपटीत आपटीत चलत होतं. कंदील हातात आल्यापासून मधातून चलू लागलं. एक माणूस आलं, त्याच्या अंगावर आदळलं, शिव्या दिल्या. मूर्ख कुठले, आमके भजन करणारे कळत नाहीत, वारकरी कळत नाहीत, काही नाहीत, मस्ताडे हत्तीसारखे वागायलेत, जनावरासारखे झाले, माणसाच्या अंगावर यायलेत. ते म्हणले, दादा दिसलं नाही, अंधार आहे, अमावस्याची रात्र आहे, कंदील नव्हता का. ते म्हणले, मंदिरातच इजला होता.
मग मंदिरातला इजलेला कंदील घेऊन जर तांदळ्यावालं इतकं तरारलंय तर ज्याला प्रजापती दक्षपदी प्राप्त झाले होते किती तरारलं असेल याचा विचार करा ना. किती तरारलं. भगवान शिवशंकराला जो मानित नव्हतं. कोण शिवजी या विश्वातलं सृष्टीचं चक्र संपूर्ण ज्याच्या दृष्टीत आहे, निसर्गाचं एक न एक चक्र शिवजींच्या दृष्टीत आहे. मोहनबो हा मृदंग नावाचं वाद्य आहे ना, पकवाज नावाचं वाद्य वारकरी संप्रदायात भगवान शिवशंकरांना आरक्षित केले. शंकरांनी आणले वाद्य. भजनी परंपरा अगोदर नव्हती, शंकरापासूनच. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. याच्या पलीकडे आपण एके दिवशी बोलून गेलो. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर. भगवान शिवजीला आरक्षित केले. भजनी परंपरा शिवजीची. भजन करी महादेव. याच्या पलीकडे सांग. 4-2 वर्ष पंढरीच्या वाऱ्या करणारे इतके छाती ठोकून सांगते आमच्या 4 पिढ्यापासून आम्ही वारकरी आहेत. अरे असतील रे बेट्या. वारी ही शिवजींनी अगोदर केली म्हणून आपल्याला करता येईल. वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पैठणचे मालक सांगतात. साक्षी ही गाफील माणसाची नसते. 32-36 वर्ष ज्यांचे धोत्र धुण्यासाठी पंढरपुरातला मालक तिथे राहतो ते सामान्य व्यक्ती असतील. त्यांनी सांगावा या संप्रदायाची स्थापना भगवान शिवजींनी केली. इतके मोठे शिवजी, त्या शिवजींचा अवमान. चेष्टा केली दक्षाने आणि चेष्टा केल्यामुळे दक्षाला शाप प्रदान झाला. हे मानवी मुख तुला राहणार नाही. काल स्टेजवर आलेल्या प्राण्याचं डोकं मग दक्षाला लावलं. बसतो म्हणजे बोकड. बऱ्यापैकी वितंडवाद झाला तिथं. वीरभद्र नावाचे पुत्र गेले, ते संपूर्ण विध्वंस करून टाकला. दक्षाचा शिरच्छेद केला. कालांतराने ब्रह्मदेव, प्रसूती माता, भगवान विष्णू परमात्मा, लक्ष्मी आहे साहेब, यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिक्पाल, चारुहास, परमहंस कैलासावर भगवान शिवजीकडे आले. शिवजीला प्रार्थना केली. बघा प्रसूती मातेकडे बघा. आणि म्हणून भगवान शिवजीने सांगितलं जावतो य सर्व जीवायाम अद्यायाम दृश्यास्तितो. तुम्ही आता प्रवासात पहिला जो कोणी भेटेल त्याचं डोकं कापान लावा. बोकडच भेटला. ज्या तोंडाने शिवजीची चेष्टा केली ते तोंड तुला पुन्हा राहणार नाही. म्हणून माझ्या मालकांनी एक वाक्य वापरलं, कोणाची चेष्टा करू नका. इतराची चेष्टा, इतराची चेष्टा, वितराची चेष्टा, वितराची. ये तो खाने लागे निष्ठा, ये तो खाने लागे, ये तो खाने लागे निष्ठा, ये तो खाने लागे निष्ठा, ये तो खाने लागे निष्ठा, ये तो खाने लागे निष्ठा. मालक म्हणतात ते होतले. इतराची चेष्टा हे तो खाने लागे निष्ठा. अहो दक्ष हा भगवान शिवशंकराचा सासरा आहे. कोण शिवशंकर? हल्ली आता भगवान शिवशंकराला कोरडं होऊ देईनच मावल्या. भगवान शिवशंकराच्या मंदिरात बायका पुरुषांना दर्शनच घेऊ देईनच. मी 1 तास थांबलो पण मला नाही पाया पडू दिलं.
त्या म्हणल्या महाराज तुम्ही थांबा बाई, माझा बेल आणि ते पाणी आणि ते दूध आणि तेल घालायचं. यायला आत्ता माहीत झालंय आत्ता, कारण या गाथा वाचित नाहीत ना. गाथा वाचीला असतात यांना माहीत झालं असतं शिवजीला पाणी घालते. सांगा बरं. एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. भाव धरोनिया आचरती भाव धरोनिया आचरती. आता माहित झालं यांना भगवान शिवजीला पाणी वाहतात, बेल वाहतात. 700 वर्षापूर्वी संत शिरोमणी नामदेवराय मोरे महाराज लिहिलं, एक पसा पाणी एक बिलवद. याच्याकरता मी तुमच्या चपलाला हात लावून पाय पडतो, गाथा वाची जा. काही नका म्हणी जाऊ, बेल वाया गेले का काय, तिकडच घसरून मेले, उलटी होशील ना. हे भंगिऱ्यानं लिहिलेलं वाचायचं नाही. तुम्हाला जगदंबेचे अभंग म्हणायचे असतील गाथ्यातले म्हणा. एक शुक्रवारचा अभंग होता महाराज. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, तू सावळे सुंदरी लावण्य मनोहारी. जाऊ द्या, मधलं सोडून द्या. ओ तू करी कृपा उजळ कुल दीपा, मार्ग बहु सोपा येऊनी लवलाई, येऊनी लवलाई. सच्चिदानंद बाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाई हो करी कृपा. हे आजे त्या बाईच्या अंगात आले. गोविंद काका अभंग म्हणल्यावर अंगात येतच नाही. ओ करी कृपा उजळ कुळ दीपा, मार्ग बहु सोपा. येऊनी लवलाही, येऊनी लवलाई, सच्चित आनंद अंबाबाई. चित आनंद अंबाबाई. असं गोड म्हणल्यावर जगदंबेला किती आनंद वाटलो. आमच्या फेका नका म्हणू माझ्या माईनं. माझ्या ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, गोरोबा काका, निवृत्ती दादा, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई. फार काव्य आहे, फार काव्य. आयुष्य संपेल तरी काव्य संपत नाही. वाचा माय. तुम्ही जर असं चांगलं काव्य वाचिलं, एखाद्या आजीनं वाचिलं तर तिचा नातू सात्विक जन्मल, एखाद्या आईनं वाचिलं तिचा मुलगा या देशाचा हिरा म्हणून चमकेल, आजीनं वाचिलं तर या देशाचा तो हिरा म्हणून तिचा नातू चमकेल. कशाला भंगार वाचिता, डोकं खराब होईल. निंदा करायची. इति श्रीमन महाभागवती पुराणे दक्ष प्रसंगो अध्याय हरे नमः. या मुखाने गोड बोलल्यावर काय होतंय? ध्रुवानं काय केलं? फक्त भजनच. यज्ञ नाही, व्रत नाही, वल्कल्य नाही, साधना नाही, तप नंतरची काय असेल ते असू द्या, पण काका देव प्राप्त झाला त्यावेळेला फक्त भजनच केलं ना मुखाने. आणि काय भजन? एका पवित्र अरण्यात एका साधू भेटल्याच्या नंतर साधूनं सांगितलं असं म्हणत राहा. आणि नंतर विचारलं, मी असं म्हटल्याच्या नंतर देव जर प्रगट झाला तर कसा दिसतो?
साधूनं सांगितलं तुला उठवायला आल्याच्या नंतर डोळे उघडल्यावर मी सांगतो असा दिसला तरच तो देव आहे, बाकीच्या याच्या नादी लागू नको. तो प्रगट झाला. अडचण काय होती माहिती का? संसारातली एक छोटीशी अडचण. एक आई जरा नवऱ्याच्या जास्त, तिच्या नवरा जास्त मुठीत होता, म्हणून एक गाणं काढलं होतं. म्हणू का? संख्या असे म्हणल्यावर मग किती अवघड होईल. मला मोबाईल साधा आहे काका, म्हणजे मी गरीब नाही बरं. उगो मी माझ्या मालकाचा अपमान कसा करू? मी आता जाऊ दे, कॅमेरे चालू आहे ते आणि पुन्हा लाईव्ह वाटते आज, नाही का? मी 1 किलो सोन्याचा मोबाईल घेईन ना, इतकं मला पंढरपुरातल्या मालकाने दिलं. पण चला, तुमच्याकडे मोठा मोबाईल आहे म्हणून तुमचं मला खपत नाही असं नाही बरं. कारण कधी कधी कीर्तनात बापू आमचे लगेच कडवं काढतात की लगेच पुरावा देतात. गरजेचं आहे मोबाईल, मला काय हरकत नाही, पण मला ते येत नाही. आमचे पुट्टे आता शाळेत जातात, त्यांच्याकडे आहे. मी म्हणलं आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालायचं असं. त्याच्यामुळे नको म्हणलं जा. तरी पण मला फारसे गाणे पाहतात. कोणामुळे माहिती काय? ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्यामुळे. कशा करता इतका मोठा आवाज करते? याच्यामुळे ट्रॉल्या उलत त्यातून आणि नुसतंच मुंडकं घेऊन कारखान्यात जातो. करा वजन काय पप्याची माय मोजी तू का? अरे त्यानं पसा पाणी घातलाय रे राजा. त्यानं ऊन वारा थंडी इन सर्प इंचू काढा याचा विचार नाही केला रे. लेकरासारखं त्या झाडाला जपले रे. त्याचा ऊस रस्त्यात पालता करू नको. इमाने इतबार कारखान्यात उसनी तुझ्या कुळात तहसीलदार जन्माला येईल. काय गरज नाही, चांगलं वागलं कीच पुण्य प्राप्त होतंय. नवरा मुठीत धरला होता, ते गाणं जाऊ दे म्हणत नाही. बायको मुठीत असणं म्हणजे शब्दाच्या अंकित असणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. आणि बायकोच्या मुठीत नवऱ्यानं जाणं हे अधोगतीचं लक्षण आहे. काय म्हणलं? धिग्गजिने ज्याचे बाईल अधीन नैवम गिरगावकर लिखितम कर्कसे संगती दुःख उदंड फजिती मानी भ्रताराची बोली धन्य जगी माऊली. संसारात त्या माणसाला सुख आहे ज्याची पत्नी खांद्याला खांदा लावून सुख दुःखाचं झेलून मालकाच्या सगळ्या मनोगतात विलीन होऊन प्रपंच करते. तो माणूस सुखी आहे. घोडीवर कोण्या बसावं बरं? रामकाका माझ्याकडे घोडी आहे छानशी. मी शेतात जात असतो कधी कधी. घोडी कोणी कशाची नादा आपली घोडीच घेतली. शेतात जातो मस्त एडागिडा करतो. आमचा मित्र बापाची प्रॉपर्टी इकून गोव्याला गेला. मी घरच्या तुरी इकून घोडी घेतली. शेताला येडा करायला जातो. घोडीवर दिसले गडी पाहतो. आलो रे बाबा. हो बैल गेलो सोडा आमको सोडा असं लगे पशाशी हे होते. घोडी घेतली काका गोविंद काका. पुढचा माणूस म्हणला महाराज जी बहुत अच्छा बछड़ी है. त्याची हिंदी भाषा उत्तर भारतातलं होतं. बहुत बढ़िया है बोले बछड़ी सवारी करे वाली बोले. झाली ना का म्हणजे हिंदी बोलायलो बापू मी. तसं मला हिंदी येत नाही. माझी हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी आई गाड़ी चली गई मैं खाली राहिला. नहीं बोले महाराज जी अच्छी है लेके जाओ. बैठने के बाद पैसे दो बोले. घोडीवर बसलो. पहिली चाल मधली चाल तिसरी चाल. 51-45च्या मोटरसायकलच्या स्पीडनं घोडी पळत होती आणि निवरी बसल्या. ताड 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 घोडी. नाही तर घोड्या काही पळत यात
पण 5व्या दिवशी अस्थिरोग तज्ञाकडे बसलेल्याला ऍडमिट करावं लागतं. 3 नंबरचा मनका आउट करतात त्या घोड्या. हो, अशा काही घोड्याच्या चाली असतात. मग घोडीला तिन्ही चाली असल्यामुळं घोडी विकत घेतली, त्याला इनाम द्याला आणि घोडीवर बसून शेतात गेलो. पण घोडीला एक खोड होती. तिथे गेल्यावर कळालं त्या घोडीला एक खोड होती, लोंबकळलेल्या बोरी खालून जायची. मला जर अशी माहिती होती म्हणून मी घोडीहून पटकन उडी टाकली, म्हणून तोंड वाचलं. आमच्याकडे वैकुंठवासी दिंडी क्रमांक 15चे मालक वैकुंठवासी बापूसाहेब मालक कीर्तनात म्हणायचे, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला न अवकुसळ बायकोशी रणका भाला. कशा असत्यात बघा. नवऱ्याला खालीवरी बोलणाऱ्या तुम्ही 4 जणी उभ्या राहा, पटकन उभ्या राहा. मी नाव घेणारे, माग पाहूच नका. तुम्हीच 4, त्या मागच्या पण 3 जणी, इकडे बी 2 आता. उठा उठा उठा, पटकन उठा उठा. पण हे काय होईल राम काका, तुम्हाला तुमच्या कमिटीला सायरास तुम्हाला पण अडचण येईल. ह्यो असला कशालाच आणला गावात, म्हणजे एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करतो. पण सद्गुरु चैतन्य स्वामीच्या दरबारातून सांगतो, मालकाला जर खालीवरी बोलतान तर झोपीत अंगावर छत पडन. झोपीत झोपीत. हे म्हणत्यान महाराज, आता आम्ही खाली बोलले आमच्यावर बॉम्ब टाकायले आणि हे बुटा हरपून आल्यावर. तुम्हाला सुद्धा नियम आहे, तुम्ही सुद्धा चांगलं घरी येत जा. धर्मनिरपेक्षचे वर्णन करत असताना आळंदीतल्या मालकानं ओळी खर्च केली. हे आसो वनिता पुली कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. राजे हो, आई वडिलांचं गोत्र सोडून आपल्या गोत्रात विलीन होत असती ती, तिचा सुद्धा लक्ष्मी म्हणून सांभाळ करा. देव कल्याण करा. चला, क्या बात आहे. वाह 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 वाह. महाराज, एका पत्नीमुळे एका पवित्र लेकराला त्रास झाला. वडिलांच्या मांडीवरनं ढकलून दिलं. भगवान प्रसन्न झाले. चांगलं बोलण्याची ताकद. या मुखाने अभद्र बोलल्यामुळे दक्षाला बस्ताचं तोंड लागलं आणि याच मुखाने कमी वयात भगवंताचं भजन केल्यामुळे विश्वाच्या मालकाची प्राप्ती झाली. आणि एकच सांगितलं, देवा मला बाबांच्या मांडीवर ढकलून दिलंय. वडिलांनी देवानं सांगितलं, अरे बाबाची मांडी किती दिवस राहील? ज्या दिवशी बाबा जातील त्या दिवशी बाबांना पेटून द्यावं लागेल. गुरुजी, मग कोणाच्या मांडीवर बसशील? अशा मांडीवर बसील घेतले नुतरी उचलो निकडेवरी, माय तरी आईसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा. असं कडेवर घेतलं, आदळपद देऊन टाकलं. विश्वातल्या सगळ्या चांदण्या हलत्यात, एकच चांदणी हलत नाही, ती फक्त ध्रुव तारा. अढळपदी बाळ बैसवेला ध्रुव, शिराचा सागर. चांगलं बोलण्याची ताकद. इति श्रीमन महाभागवते पुराणे ध्रुव प्रसंगो अध्याय हरये नमः. देवे दिला देह भजना गोमटा. देवानं आपल्याला भजन करता दिले. दक्षाने चुकीचं काम केलं, बस्ताचं मुख. माझ्या धुरवारी विटेवरच्या मालकाचं स्तवन केलं, भगवंताचं स्तवन केलं, आदरपद प्राप्त केलं. आदरणीय परम श्रद्धेय एका दिव्य अमृत वेलीला लागलेलं दिव्य एक तेजस्वी पुष्प, आध्यात्मिक क्षेत्रातलं एक रत्न आदरणीय गोविंदजी काका जाडजवळेकर एक मनाचा मोठेपणा करून आज एक छोट्याशा गिरगावकराच्या समोर त्यांनी बसावं. म्हणजे कसं झालंय माहितीये का, आडत दुकानदारानं खाली बसावं, झाडून काढणारीनं कथा सांगा.
आज ते कथेत बसले. मनपूर्वक प्रणाम करतो. फार मोठे उपासक आहेत. गौमातेचं अधिष्ठान इथं चैतन्य गोशाळा. काकांच्या अंतःकरणातला भाव प्रगट झाला. गायीविषयीचं प्रेम प्रगट झालं आणि काकांनी दिव्य अशी तेजस्वी गौशाळा या ठिकाणी काढलेली आहे. माझं महत् भाग्य. त्या गायीच्या सानिध्यात मला श्रीमद भागवत कथेच्या निमित्ताने सद्गुरू चैतन्य स्वामींच्या कृपेने मला त्या पवित्र मातीत थोडंसं थांबण्याचा योग आलाय. माझं सुद्धा महत् भाग्य. काकांचं गायीच्या बद्दल फार प्रेम आहे. मी ठराविक लोक पाहिली. आदरणीय मुकुंद काका असतील, आदरणीय गोविंदजी काका असतील, आदरणीय सद्गुरू पाचपोर बाबा असतील. मी काय फारसा विद्वान नाही, फारसा ज्ञानी नाही, फारसा अभ्यासू नाही, फार माझा असं 80-90 वर्ष वय पण नाही. पण मोठ्या माणसांच्या, संतांच्या, ऋषींच्या, मुनींच्या, वेदाच्या, शास्त्राच्या, पुराणाच्या प्रणालीनुसार गायीची सेवा करणाऱ्याला विशिष्ट प्रकारची पालखी असते. वरी तिला भुवन पालखी म्हणतात. ती वरे असती. वरे 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 वरे. माझा ब्रह्मांडाचा मालक पार्षद पाठवून या गौ उपासकांना, गायीची सेवा करणाऱ्यांना त्या पालखीमध्ये विराजमान करील. गोडस काकांचं काम आहे. मगाशी आदरणीय गोविंद काकांच्या कन्या, आदरणीय मुकुंद काकांच्या नाथ, फार सुरेल सुंदरशी भजनाची संध्या. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांची सरस्वती मातेची कृपा झाली, गंधर्वाची कृपा झाली. गायनासाठी गंधर्व, वादनासाठी इंद्र आणि चांगलं बोलण्यासाठी ब्रह्मकन्या. गोडशी गंधर्वाची कृपा. त्या छोट्या छोट्या कन्या, काकांच्या नाती, मुकुंद काकांच्या, गोविंद काकांच्या कन्या. गोडस सुरेल त्यांचा आवाज. थोडस भजनामध्ये कमी पक्वात अडचण त्यांना ती आली, स्वराला त्रास झाला. त्यांना लक्षात येत होतं आम्हाला तिकडे. चला तरी पण त्यांनी ते केली भजनाची संध्या. काय होतं, ते जाणकार म्हणताना त्यांना त्रास होत होता आणि तुम्हालाही कळत होतं गुलेबा. ते पण करता काय, त्याला विलाज नव्हता. गोड. आज बऱ्यापैकी महाराज मंडळी, या प्रांतातले माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचे उपासक, धर्पनिरपेक्ष महात्मे वारकरी मंडळी आलेले आहेत. बऱ्याच दुरून पाण्याचं धामणगाव साईराज असतील, अण्णा असतील, हातोल्याहून आलेली मंडळी, आमचे पवार गुरुजी आलेले आहेत. पण वाटलं कासारी पिंपळगावून सुद्धा मगाशी ते देशमुख काका एक, तुपे काका एक, माजी आमदार साहेबांची मेहुणे, पंचकृषीतून बऱ्यापैकी महाराज मंडळी. मला मगाशी जो काकांनी सांगितलं होतं, ज्ञानेश्वरीचे फारसे पारायण ज्यांचे झालेत ते आमचे समोरचे महाराज पांडुरंग तात्या झिंजुरके. वा. आणि ते काका म्हणत असताना ते म्हणत पण होते, नका सांगू बाबा, याला म्हणते परमार्थिक. अशी दिव्य तेजस्वी महात्मे या गावातल्या, पंचकृषीतल्या माझ्या माय मावल्या. राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी संपत्ती कोण असेल, त्या देशाची स्त्री आहे. मला सांगा, ब्रह्मभूत सद्गुरू चैतन्यानंद स्वामी सुद्धा याच देशातल्या, याच राज्यातल्या एका पवित्र माऊलीच्या पोटी जन्माला आले, लातूरला. इतक्या मोठ्या, तुम्हालाही प्रणाम करतो, साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम देतो. मला ही देणगी आल्याच्या नंतर बोलणाऱ्या शिक्षकांचं कौतुक वाटतं. मी मगाशी विचारलं होतं सुरेश काकांना, गजू काकांना, राम काकांना सुद्धा विचारलं होतं, कोण बोलतंय म्हणे इतकं. ते म्हणे आमच्या गावातली शिक्षक मंडळी आहे, फार सुरेल बोलतात. ज्यानं देणगी दिली त्याचं नाव इतकं गोड घेतात, इतकं गोड घेतात की त्याला पुढच्या वर्षी मनानच देणगी आणून द्यावं वाटतं. आणि केलं पाहिजे कौतुक. माझं एक मत आहे,
मी एक काल परवा बोलून गेलो, मला शेतीचा जास्त छंद आहे गोविंद काका, म्हणून तर रगिलो आणि बोलवतो. नाही कोणी घेतले कार्यक्रम तर चालले आपली शेती. हो. बैलाला दिवसभर उभाटे आवताना आणि 5 वाजता जोत सोडताना मोरे महाराज नुसतं बैलाचं नाव घेऊन जर थाप टाकली ना तर ते शेपूटवरी करते. दिवसभर आऊत वाड्याचा शिनबाग त्याचा जातोय, बैलाला थाप लागती, बैलाला. मग आपल्या या पवित्र सप्ताहात जर एखाद्यानं देणगी दिली तर त्याचं नाव घेऊन त्याची थाप आणा ना, त्याला आनंद वाटेल ना. बऱ्यापैकी शिक्षक मंडळीकडे ते खाता आलेलं आहे. म्हणजे नाव घेण्याचं बरं, खाण्याचं नाही मला. हो, अपभ्रंश नको. मोठ्या कौतुकानं वर्गणी दात्यांचं, दान करणाऱ्यांचं नाव घेतात. शिक्षक मंडळींना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. मृदंग क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आमचे मोहनजी घोले महाराज मागच्या 2-3 वर्षापासून कथेला आमंत्रित केलं की ते येतात पखवाज वाजवायला. आमचे बंडूजी महाराज कोंडवणे, गोड सुरेल, एकदम साधा सरळ विचाराचा माणूस. आमच्या ग्रुप मधला सगळ्यात सोप्या साध्या विचाराचा माणूस बंडू महाराज. खूप साधा, कोणाच्या पोटात घातलं तरी रुतणार नाही इतका माणूस. आणि खूप ज्यांची पाठांतरावर पकड आहे, उभं राहिल्याच्या नंतर कीर्तनकाराला अशी पोषक प्रमाण द्यायचं काम आदरणीय उत्तरेश्वर बापू वांगीकर त्यांच्या गावी. सद्गुरू जसं चैतन्य स्वामींचा इथे आश्रम आहे तसं तिथं नारायण बाबांचा अधिष्ठान वांगी संस्थान. कृपा उत्तरेश्वर बापू, आमचे फकीरराव महाराज गिरगावचेच आहेत, त्यांनाही धन्यवाद. ही कॅमेरावाली पोरं आली, त्यांनाही धन्यवाद. माझ्या लग्नात कॅमेरा नव्हता, आता रोजही कॅमेरा. पोरांनाही धन्यवाद. बरं, धर्माचा प्रचार करतात आमची बरीच लोक, त्यांना कॅमेरे लावू देईन, कीर्तनकार वगैरे लावू देईन, काय नाही वाटत. हो, साऊंड सिस्टीम वाले तुम्हाला पण धन्यवाद. तुम्हाला साऊंड सिस्टीम वाल्याचं नाव घ्यायचं कामच नाही. कीर्तनकार आवाज वाढवा म्हणला नाही ना, याच्यावरून समजायचं साऊंड सिस्टीम छान. साऊंड सिस्टीम तुमच्यावरही सद्गुरू चैतन्य महाराजांची कृपा हो. आदरणीय गौपासक सुरभी कृपा पात्र, कामधेनू कृपा पात्र, गौ माता कृपा पात्र सद्गुरू गोविंद काकांना प्रणाम करतो. उपस्थित श्रोत्यांना प्रणाम करतो. माझ्या वाणीला विराम देतो. तुम्हाला अर्धा तास त्रास दिला त्याबद्दल माफी असावी. माझी इच्छा नव्हती, पण तुम्ही म्हणता बाळू महाराजांनी बरोबर 5ला सोडलं, किती रगील झालाय. बोलतो रगील आणि वागतोय रगील, असं नकोय म्हणून पुढे सरकलो, त्याबद्दल माफी असावी. उद्या श्रीमद भागवत कथा बरोबर 12 वाजता सुरू होईल, याची सगळ्यांनी दखल घ्यावी. मला दूर कीर्तना करता जायचंय. मी बऱ्यापैकी लोकांना नमस्कार करून कीर्तन टाळण्याचा प्रयत्न केला, पण उद्याचं होत नाही. ते पण जसं चैतन्य स्वामींचा आश्रम आहे तसेच सद्गुरू किशन बाबा म्हणून फार मोठे एक महात्मा होऊन गेले. त्यांनी लिंबाचा पाला खाऊन तपश्चर्या केली. अशा एका डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानदान सप्ताह तिकडे परिकर जिंतूर तालुक्यात आहे. आणि फार मोठी श्रद्धा लोकांची, जिथं दिवसाकाठी 20-20, 25-25 क्विंटल तांदळाचा भात रोजचा लागतोय. एवढा समाज तिथं प्रसादा करता, तिथे कीर्तन आहे. म्हणून उद्या बरोबर 12 वाजता, 12ला 5-10 मिनिटं कमी असताना कोणी जे देतील 12ला मी हजर होईल. उद्याच्या दिवस याची तुम्ही दखल घ्या. मी तुम्हाला प्रणाम करतो. यावतो सकलो वानिया अभद्रो वाच स्थितायाम शमश्वाति नारायणो ब्रह्मकन्यायां पुनितयो शमश्वा सर्वस्थितायां वानिर्दोषाति जायते शिरसा स्थितवन्दो सर्वानां पुराणस्य महतीयं. जय जय श्री राधे.
जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर, महाराज ज्ञानेश्वर, महाराज ज्ञानेश्वर, महाराज ज्ञानेश्वर, महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली। हे पहा, लाईट लावायची व्यवस्था करा, लाईट लाईट। ज्या या गावातील चैतन्य स्वामी ग्रुप मंडळ जो कोणी आहे त्या तरुणांनी या श्रीमद भागवत कथेच्या सेवेचं यजमानपद त्या तरुणांनी घेतलं, त्यांना धन्यवाद। या कथेच्या तारखेच्या संदर्भात आमचे साईराज पोकळे उत्कृष्ट किराणा दुकान किराणाचे व्यापारी आहेत, ते साईराज पोकळे हे संपर्क करत होते। त्यांच्या योगाने या पवित्र संस्थानला मला येण्याचा योग आला। साईराज पोकळेंना धन्यवाद। या कथेच्या निमित्तानं या कथेकरता हरिभक्त पारायण संतोष महाराज मोरे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण पांडू तात्या झिंजुरके, हरिभक्त पारायण सदाशिवराव तुपे, भीमराव धोंडे साहेब